सांगलीच्या जागेवरती ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे। मात्र इथून विशाल पाटलांनी काँग्रेसमधनं आणि अपक्ष म्हणून असे दोनही उमेदवारी अर्ज आता दाखल केलेले आहेत। सांगलीच्या जागेवरती काँग्रेसचा एबी फॉर्म तयार असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलंय। ठाकरे गटानं आपला उमेदवार मागे घेतला तर काँग्रेसचा एबी फॉर्म तयार आहे असंही त्यांनी म्हटलं। तर ठाकरे गटानं उमेदवार कायम ठेवला तर विशाल पाटलांची समजूत काढू असंही नाना पटोले म्हणाले। त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या सोबत आहेत। नाना भाऊ, सांगली संदर्भात विश्वजित कदम आणि इतर नेत्यांची आपल्या सोबत काल रात्री चर्चा झालेली आहे। काही तोडगा निघाला आहे की पक्षश्रेष्ठी अजूनही समजवण्याच्या मूडमध्ये आहे? नाही, ती जागा अलायन्समध्ये सुटलेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की ते शिवसेनेचा कॅन्डिडेट तो जो आहे त्याचं कुठे खाली बेसिक नाही आहे। तरीसुद्धा महाविकास आघाडी म्हणून आम्हाला त्यांच्यामध्ये काम करावं लागेल आणि आम्ही काल ज्या सूचना दिलेल्या आहेत, मग विश्वजित कदम असतील, आमचे तिथले अध्यक्ष सावंत असतील, शहरातले अध्यक्ष पृथ्वीराज पाटील असतील, सगळ्यांना आम्ही सूचना दिल्या की महाविकास आघाडीबरोबरच आपल्याला राहायचं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेत्यांनी थोडं सांगलीबद्दल स्थितीची जाणीव करून घ्यायला हवी होती किंवा अजूनही करून घ्यायला हवी असं वाटते का? केलं तर बरंच आहे, कारण की आखरी एक एक जागा मोदी सरकारला हटवण्यासाठी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत। एकदा त्यांनी त्या पद्धतीचं केलंही पाहिजे, वेळ आहे अजून। आणि तसं असेल तर काहीतरी बदलाव जे कार्यकर्ते बोलतात आहेत, तिथली लोक बोलतात आहेत, तर त्याप्रमाणे काही निर्णय घेता येईल तर घेतला पाहिजे, आणि नाही घेतला तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू। विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला अशी पण माहिती आहे की त्यांनी 2 फॉर्म भरलेले आहेत। त्यामुळे जर अखेरच्या क्षणी शिवसेनेसोबत काही तुमचं ठरलं, काही निश्चय होऊ शकला, निर्णय होऊ शकला, तर त्यांना अजूनही अपेक्षा आहे की काँग्रेसचा एबी फॉर्म त्यांना मिळू शकेल। नाही, त्यांनी अगर वापस घेतला शिवसेनेने तर काँग्रेसचा एबी फॉर्म आमचा तयार आहे। पण मूळ भाग आहे की आता शिवसेनेने ती जागा लढवायचंच ठरवलेलं आहे। अशा वेळेस त्यांना आम्ही काही जबरदस्ती करू शकत नाही। त्यांना वाटतं ते चांगलं ते करतील असं आम्हाला वाटतं, आणि अशी वेळ आली तर ते त्यांचा कॅन्डिडेट राहिलाच तरी आम्ही त्यांना पाठिंबा देऊ। आणि जर शिवसेनेचा उमेदवार कायम राहिला तर विशाल पाटील यांनी माघार घ्यावी ही पक्षाची अपेक्षा राहील। बिलकुल त्याला आम्ही समजवू आणि त्याला माघार घ्यायला लावू। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।